नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय. सुरुवातीला बातमी आहे या बुलेटिनमध्ये. बीडच्या शिरूर येथील सतीश भोसलेचे उर्फ खोक्या भाईचा एक नवा कारनामा समोर आलाय. कालिका देवी विद्यालयातील भोसलेचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये तो विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय. तर माझ्यावर खूप साऱ्या केसेस आहेत, आणखी केसेस वाढल्या तर काही फरक पडत नाही, असं तो विद्यार्थ्यांच्या समोर सांगतोय. शाळेत विद्यार्थ्यांना धमकी देत असताना शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक सुद्धा उपस्थित होते. दरम्यान शिक्षकांनी अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसं काय बोलावलं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तर माणसांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सतीश भोसले याचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खोक्या भोसलेनं हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतलाय. जवळपास 200हून अधिक काळवीट, हरिण, ससे, मोर या मुक्या प्राण्यांना त्यानं ठार मारले, असा आरोप वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी केलाय. तसंच त्यानं हरणाचे जीव घेऊन पार्ट्या केल्या असून याबाबतचे पुरावे सुद्धा असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे सतीश भोसलेनं मुक्या प्राण्यांचे जीव कोणाच्या आशीर्वादानं घेतले आणि बीड वन विभाग त्यावेळी काय करत होता, असे सवाल उपस्थित होत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक कारनामे समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अनेक वन्यजीवांचा बळी घेतल्याचा देखील आरोप केला जातोय. त्यामध्ये हरणांची शिकार करत असताना त्याला पाहिलं आणि त्यातून जो मारहाणीचा ढाकणे कुटुंबाचा प्रकार घडला, तो प्रकार देखील समोर आला. आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याला त्याच भागातले वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. नेमकं त्या परिसरामध्ये काय काय होत होतं आणि कशा पद्धतीने होत होतं? खरं तर तो जो ज्या ठिकाणी वाद झाला आहे, अत्यंत हरणाचा वावर असणारा परिसर आहे. प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी हरणं असतात. आता ज्या शेतकऱ्याचा त्यांचा वाद झाला आहे, अनेक वेळा त्या शेतकऱ्याने आम्हाला फोन केले आणि आम्ही त्या ठिकाणाहून हरणं घेऊन गेलो. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट आरोप आहे, आत्तापर्यंत त्या परिसरामधून 100 ते 200 हरणाची शिकार झालेली. म्हणजे 100 ते 200 हरणं त्या ठिकाणून नेले गेलेले आहेत. त्यामुळं मी एक थोडासा पशुपक्षी मित्र म्हणून मागणी करतो की त्याची पूर्ण चौकशी व्हावं आणि त्या जे कोणी ते आरोपी आहेत त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यावा, की वन्य खाते जे लोक आहेत त्यांनी त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यावं आणि त्याची तपासणी करावं की आता देखील त्यांच्या ब्लडमध्ये त्या हरणाचे काही जर अनुशेष नक्कीच आढळणार असे मला 100% खात्री आहे. कशा पद्धतीने ते मारत होते, जाळं कसं लावत होते आणि त्यांची काय मोडस ऑपरेंटी होती? एवढंच नाही तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने दहशत होती, लोक त्यांना का अडवत नव्हते? लोक अडवायचा विषयच नाही. त्यांची एवढ्या प्रचंड प्रमाणात दहशत आहे की जाळे त्या ठिकाणी लावलेलं त्यांनी पाहिल्याच्या नंतर एक हरणाचं पिलू गुतलं होतं. तो शेतकरी शूटिंग करत होता. शूटिंग केल्यानंतर मोबाईल बी घेतला आणि पहिल्यांदा 2च लोक होते, मारले. परंतु या माणसाला मारले, थोडं त्यांची बाचाबाची मारामारी झाली. मग नंतर जो सतीश भोसले खोक्या नावाचा जो गुंडा आहे त्यांनी त्या 2 गाड्या भरून आणल्या आणि एवढ्या प्रमाणात मारलं, ते मोबाईल हिसकून घेतले. आपण पाहिलं असं सर, मारहाणीचा प्रकार आपण काल न्यूज 18 लोकमतनं दाखवला. मात्र यामध्ये हे हरणाची तस्करी करत होते का नेमकं काय करायचं? हे 100% जाळे लावले, इतके हरणं त्या परिसरातून गायब आहेत. म्हणजे हरणाची तस्करीच ना, दुसरा विषयच नाही. त्या ठिकाणून एवढ्या मोठा हरणाचा वावर असताना एवढं कमी प्रमाण झालंय, याचा अर्थ काय? हरणाची शिकार आणि दुसरं काय? तिथं डोंगरामध्ये कशाची शिकार करणार आहे? ते हरणाची शिकार करतात आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी आतापर्यंत, माझं स्पष्ट आरोप आहे, त्यांच्या म्हणजे हे करावा, चौकशा करावं. 100 ते 200 हरणं या ठिकाणी ह्या टोळीने आतापर्यंत गायब केलेली आहे तिथं. मात्र वन विभाग त्या संदर्भात काही का केलं नाही आणि नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं, तर हे हरणाचं मांसाचं नेमकं काय करत होतं? मांसाचं ते खात असणार, बाकी काय करणार? खात असणार किंवा काय त्याची तस्करी करत असताल, जी काय तस्करी.